ए श्रेयस आवाज नाही येणार रे. काय बोलतो पाणी येतंय चौकी पाचवी व्यापाऱ्यांच्या पाणी डायव्हर्ट नाही आपण काय केलं पाहिजे, कायमस्वरूपी काय केलं पाहिजे? कायमस्वरूपी सुरू केला. आपल्याला मोठा नाला असा नाला आहे ना, हा कमी करतो. मोठा नाला इथलं अंडरपास मोठा नाला डायरेक्ट शहरात बाहेरच पाणी करून घेऊ. पहिलं काय होतं आपलं किती पैसे पैसे आपण एक एस्टिमेट तयार करू. बराच मोठा आहे वरतून. पहिलं मोकळी सगळंच करावं लागेल. 100% इथून घ्यावं लागेल आणि शहराच्या बाहेर नेऊन सोडावं लागेल. आता पाणी सगळं शहरातून वरती नाही जास्त, पण इथे येऊन थांबतं आणि इथून फ्लो नाली आहे ना फुल झाली का पाणी ते बाहेर जातं. हो, नाला आहे तो मोठा. सिंगापूरला अचानक जास्त पडला आणि इथनं पुढे लक्षात ठेवा की हवामान बदलामुळे पाऊस अचानक एका दिवशी खूप मोठ्या सगळीकडे पाऊस होतोय आणि इथं मोठा पाऊस आल्यामुळं खाली पाऊस नाल्यामध्ये पाणी न बसल्यामुळं इथं खूप मोठ्या व्यापाऱ्यांच्या आपल्या सिद्धेश्वर मंदिराचं जे आपलं हे त्यामध्ये सगळं पाणी आज इंद्रेश्वर मंदिरामध्ये पाणी आलेलं आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आज सगळा आढावा घेऊन इथं शिव आहेत सगळे, इथं आजी माजी नगराध्यक्ष आहेत, इथं सगळे हजर आहेत. या सगळ्यांचं म्हणणं घेऊन या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये पुढच्या वर्षी इथं जरी मोठा पाऊस झाला तर माझ्या कुठल्या दुकानदाराचं नुकसान होऊ नये, माझ्या कुठल्याही व्यापारपेठेमध्ये पाणी कुणाच्या जाऊ नये हे दक्षता घेऊन आत्ताच शिवोंना ताबडतोब ह्या बाबतीमध्ये एक नाल्याचा आणि इथं एक अंडरपास, इथं आज हा रोड दिसतोय रस्त्यामुळं पाणी इथं अडतंय, एक अंडरपास अशा 2 ठिकाणी करून जेणेकरून परत किती मोठा पाऊस आला तर माझ्या त्या इंदापूर शहरात इथल्या व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांचा सगळ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून निश्चित प्रकारे आपण काळजी घेऊया आणि ताबडतोब इस्टिमेट करून हे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करू.